दरम्यान याच सगळ्या मुद्द्यावरून फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली। यासोबतच ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, याशिवाय फडणवीसांनी बोलताना जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण लढत आहेत, मात्र त्यांचा राजकीय फायदा होणार नसल्याचं देखील म्हणत विरोधकांना ठणकावलं आहे। दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल। कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही। त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे। दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवलेत सांगावं कोणी सोडवलेले आहेत। मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटलेत, बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार।